नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर अंगणवाडी पदभरती 2026 याच्यामधले जे काही सिंधुदुर्ग जिल्हा असणार, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचा अपडेट बघा। यामध्ये पात्रता, जाहिरात, जागा, परीक्षा पॅटर्न आणि एकूण पदे याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग बघा काय झालं। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती देण्यात आलेली स्वातंत्र्य दिनानिमित्तची जी काही असणारी ऑफर आहे ही अजूनही या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे। यामध्ये पशुसंवर्धन असेल, अंगणवाडी सुपरवायझर, टीईटी टेट, तलाठी पदभरती असेल, एएनएम, जीएनएम, वनसंरक्षक, त्याच्यानंतर एलएसओ, जलसंधारण, सीडीपीओ, एसआय, एमपीडब्ल्यू आणि एफडीए यांसारख्या पदांचा काय असणार तर समावेश असणार आहे। बघा, जर का तुम्हाला या ठिकाणी बॅच जॉईनिंग करायचे असेल तर आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी असणार आहेत, जे की तुम्हाला योग्य पद्धतीने वेळोवेळी काय करतील तर मार्गदर्शन करतील। त्याचबरोबर या ठिकाणी जुने जे काय असणारे पीवायक्यूज असणार आहेत हे विश्लेषणात्मक पद्धतीने आपण सोडून घेतो। जर का तुम्हाला कोणतीही बॅच परचेस करायची असेल तर 999 रुपयांमध्ये तुम्ही ही बॅच काय करू शकताय तर जॉईनिंग करू शकताय आणि याची जी काही व्हॅलिडिटी असणार आहे ही संपूर्ण वर्षभरासाठी असणार आहे। चला तर मग बघा काय झालं आता। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी पदभरती यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत सध्या टप्प्याटप्प्याने काय झालेले असणार तर जिल्हा आणि तालुका स्तरावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पदांच्या प्रक्रिया राबवल्या जात आहेत। जर तुमच्या भागातील किंवा तुमच्या तालुक्यातील आधीचा टप्पा म्हणजे जर का पहिला टप्पा, भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण झाला असेल जुलै आणि ऑगस्ट मध्ये, तर याच्या ठिकाणी पुन्हा नवीन सुद्धा भरती येऊ शकते, ज्याला आपण पुरवणी जाहिरात सुद्धा म्हणू शकतो। मग ही पुरवणी जाहिरात कधी येऊ शकणार आहे तर लक्षात ठेवायचे, सप्टेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या तालुक्यांच्या ठिकाणी काय होऊ शकते तर ही पुरवणी जाहिरात निघू शकते। मग सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंगणवाडी भरतीचा मुख्य पहिला टप्पा जो पार पडलेला असतो, हा पहिला टप्पा जुलै आणि ऑगस्ट 2026 मध्ये पार पडलेला असणार आहे, ज्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट होती। परंतु बाल विकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत जे काही देवगड असेल, कुडाळ असेल तसेच इतर स्थानिक प्रकल्पांसाठी ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती। सध्या या भरतीची छाननी आणि अंतिम निवड प्रक्रिया काय असणार सुरू असणार आहे। मग या ठिकाणी दिलासा देण्याची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, पुढील जी काही जाहिरात असणार आहे, ज्याला उर्वरित जागांसाठीची जाहिरात आपण म्हणू शकतो, ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2026 पर्यंत येऊ शकते। कधी? सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये येऊ शकते, ज्यामुळे ज्या लोकांना काय करायचं असणार, मानधनी तत्वावरची सेविका असेल किंवा त्याचबरोबर मदतनीस या ठिकाणी जॉब करायचं असेल किंवा अनुभव एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये नियमित पद्धतीने याबाबतची माहिती मिळवू शकताय। यामध्ये बघा, पुरवणी जाहिरात ही कधी असणार, सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत येईल, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दरम्यान काढली जाऊ शकते। नियमित मेगा भरती, जिल्ह्यातील इतर ग्रामीण व उर्वरित प्रकल्पांची मोठी जाहिरात ही शासनाच्या पुढील आदेशानुसार किंवा नवीन आर्थिक वर्षाच्या नियोजनानुसार जाहीर होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या राबवल्या जाणाऱ्या ज्या काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती असणार आहे ही एकूण अंदाजे 60 ते 80 पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याची या ठिकाणी शक्यता आहे। राज्यभरातील एकूण 4943 इतक्या भरती प्रक्रियेचा भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध बाल विकास प्रकल्पांतर्गत ही पदे भरली जात आहेत। यामध्ये जागांचे अंदाजित वर्गीकरण, अंगणवाडी सेविकांच्यासाठी 15 ते 25 जागा या ठिकाणी असणार आहेत, तर मदतनीस या पदासाठी 45 ते 60 प्लस अधिक जागा सांगितल्या जातात। तालुका निहाय जागा बघा, कुडाळ तालुका जो काय आहे, या कुडाळ तालुक्यात अंदाजे 15 ते 20 जागा असणार आहेत आणि त्याच्यानंतर सावंतवाडी तालुका यामध्ये 12 ते 18 जागा असणार आहेत, देवगड तालुका 10 ते 15 जागा आणि कणकवली तालुक्यामध्ये 12 ते 15 जागा असणार आहेत। यामध्ये एकूण जागांमध्ये 80% जास्त जागा ह्या मदतनीस पदासाठी उपलब्ध असणार आहे। जर का तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स घ्यायचा असेल किंवा रोजगार जर का मिळवायचा असेल डेली बेसिस वरती, तर हा जॉब सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासाठी असणार आहे। लगेचच या ठिकाणी काय करायचे, फॉर्म सबमिट करायला सुरुवात करायची आहे। अंगणवाडी सेविका यामध्ये
किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणं गरजेचे, तर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी कमीत कमी 8वी ते 10वी उत्तीर्ण असण्याची अट असणार आहे. स्थानिक नियमानुसार यामध्ये चढ उतार होऊ शकतो. स्थानिक निवासी अर्जदार महिला ही त्याच ग्रामपंचायत किंवा वॉर्डची किंवा भागाची कायमस्वरूपी रहिवासी असणं गरजेचं असणार आहे. वय साधारणपणे 18 ते 35 ते मॅक्झिमम 45 वर्षापर्यंतची शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मानधन बघा, अंगणवाडी सेविका या पदासाठी 13,000 प्रतिमाह काय असणार तर मानधन असणार आहे. तर अंगणवाडी मदतनीस याच्यासाठी काय असणार 7,500 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. निवड प्रक्रिया ही भरती पूर्णपणे गुणवत्तेवरती आधारित असणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही. शैक्षणिक पात्रतेचे गुण आणि इतर सामाजिक निकष लक्षात घेऊन गुणांची यादी या ठिकाणी तयार केली जाऊ शकते. तर अधिकृत माहिती कुठे तपासायची बघा, तर यामध्ये ताज्या अपडेट्स आणि नवीन जाहिरातीसाठी तुम्ही वेळोवेळी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाची अधिकृत संकेतस्थळ जे काय असणार आहे म्हणजे sindhudurg.nic.in वरती काय करू शकताय तर याबाबतची सातत्याने अपडेट्स पाहू शकताय. तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमधील बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO कार्यालय येथे थेट संपर्क साधून तिथला नोटीस बोर्ड सुद्धा तपासू शकताय. हा सगळ्यात खात्रीशीर आणि सोपा उपाय आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.